नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वांना दरेप्पा बिल्डर्सचं बोलणं आठवत असतं की तुम्हाला हे घर सोडावंच लागणार आहे. 15 दिवसात हे बिल्डिंग पाडायचं काम सुरू करणार आहे. तुमच्याकडे फक्त 2 आठवडे आहेत घर खाली करायला. हे सगळं आठवून सगळेजण खूपच नाराज असतात. आता मिठू म्हणते की मी तर फिल्म लाईनमधली आहे यार, मला तसंही रेंटवरती घर द्यायला कोणी रेडी नसतं. आता श्वेता म्हणते की फिल्म लाईनचं काय घेऊन बसले, बॅचलर मुलींना घर मिळणं जरा अवघडच असतं. आता प्रेरणा म्हणते की त्यात आपल्या या घराचं भाडं पण खूप कमी आहे. बाकीच्या ठिकाणची भाडी म्हणजे त्यात तो मेला ब्रोकर, त्याच्या घशात पैसे ओतावे लागतील आणि सामान शिफ्ट करायला येणारी माणसं त्यांच्याही उरावर घाला पैसे. घर शिफ्ट करायचं म्हणजे नुसता पैसा लागतो. आता मिठू म्हणते की आणि कितीतरी ठिकाणी 2-2 महिने भाडे ॲडव्हान्स घेतात. आता श्वेता टेन्शनमध्ये येऊन म्हणते की त्या रोशन आंटी आपल्याला घर सोडताना ॲडव्हान्सचे पैसे परत करतील ना. तेव्हा तेजा म्हणते की कशा देतील, या वल्लरीमुळे आपल्याला गिझर बंद पडला, आतमधल्या भिंतीचा रंग उडाला आहे, AC बंद पडला, अजून काय खेळे मारले आहेत सगळीकडे हिने. या सगळ्यांचे पैसे कट करणार आहे ती रोशन आंटी. तितक्यात कोणीतरी दरवाजा नॉक करतं. वल्लरी जाऊन दरवाजा उघडते तर मनोज आलेला असतो. आता मनोजला बघून वल्लरी आश्चर्याने म्हणते की तुम्ही. मनोज म्हणतो की येऊ का आतमध्ये. आता तेव्हा तेजा म्हणते की नाही, अलाउड नाही आहे. प्रेरणा म्हणते की तेजा ते काही इथे राहायला नाही आलेत, त्यांची बायको राहते नाही, ते तिला भेटायला आले आहेत आणि तसंही आमच्या हद्दीत आम्ही काहीही करू शकतो ना. आणि ती मनोजला म्हणते की मनोज भाऊजी या तुम्ही. तेव्हा मग मनोज आतमध्ये येतो आणि मिठूला आणि श्वेताला विचारतो की कशा आहात मिठूताई, श्वेताताई. पण त्या दोघी काहीच बोलत नाहीत. आता वल्लरी मनोजला विचारते की अहो तुम्ही अचानक कसे आलात, काही महत्त्वाचं काम होतं का. आता मनोज सांगतो की ते कॉन्ट्रॅक्टरला माझं काम खूप आवडलं ना, म्हणून त्याने बोनस दिला आहे. मी तुम्हा सगळ्यांसाठी ना जलेबी आणले. तेजा म्हणते की मस्त, इथे घर चाललं आहे हातातून आणि हा माणूस जिलेबा देऊन जखमेवरती मीठ चोळतोय. मनोज आश्चर्याने विचारतो की घर जाणार म्हणजे काय गं वल्लरी. वल्लरी अडखळत सांगते की अहो एक बिल्डर आले होते घरी, ते म्हणाले की 2 आठवड्यांमध्ये घर खाली करायचं आहे. आता मनोज आश्चर्याने विचारतो की काय. वल्लरी म्हणते की मला पण काहीच समजत नाही आहे. आता तेजा, मिठू आणि श्वेताला म्हणते की आवरा पटपट, इथे जिलेबा खात बसलात ना तर डोक्याची मंडई होईल, काहीही सुचणार नाही. मग त्या तिघीही तिथून निघून जातात. आता प्रेरणा मनोजला चहा आणून देते आणि मग म्हणते की मी आवरून येते आणि तीही आतमध्ये निघून जाते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की तू मला फोन करून का नाही सांगितलं हे सगळं. वल्लरी म्हणते की या सगळ्यांचा एवढा धक्का बसला होता की मला काहीच सुचलं नाही. आता तितक्यात वल्लरीला कोणाचा तरी मेसेज येतो. मनोज विचारतो की काय गं. वल्लरी सांगते की मिहीर सरांचा मेसेज आला आहे, ते विचारत आहेत की आज तरी कामावर वेळेवर येणार आहे का. मनोज म्हणतो की वल्लरी तू बाकी कोणताच विचार करू नको, तू फक्त अभ्यासाकडे आणि कामाकडे लक्ष दे, चल मी तुला ऑफिसला सोड. वल्लरी म्हणते की अहो पण ते घराचं. मनोज म्हणतो की काय घराचं, तू इथे कशाला आली आहे. मला माहिती आहे ना अभ्यास करून शिकून वकील व्हायचं आहे ना तुला, मग ते सोडून बाकी कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. तू टेन्शन घ्यायला मी आहे ना. हे बघ वल्लरी, काही झालं तरी तू इथे कशासाठी आली आहे हे अजिबात विसरू नकोस. यानंतर आपण पाहतो की श्वेता अनिमेशसोबत कॉलवर बोलत असते. ती त्याला सांगत असते की डायरेक्ट नोटीस देऊन टाकले आहे, काही सुचत नाही, घर सोडावं लागणार आहे आम्हाला. आणि म्हणते की अनिमेश मी तुझ्यासोबत येऊन राहते. तेव्हा अनिमेश ऐकू येत नाही असं म्हणून सांगायला लागतो. श्वेता वैतागून म्हणते की असं कसं ऐकू येत नाही आहे तुला, मी तुझ्याकडे येऊन राहते, नाहीतर मग आपण कोर्टात जाऊन लग्न तरी करूया. आणि परत वैतागत म्हणते की नेहमी लग्नाचा विषय काढला की तू असंच करतोस, हा माझा हट्ट नाही आहे अनिमेश, माझी गरज आहे. तू सांग मी माझा वेळ आणि पैसा कशाला वाया घालू घर शोधण्यात. पण अनिमेश कॉल कट करतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमध्ये येते. तर ॲडव्होकेट चौधरी म्हणते की वल्लरी ही काय वेळ झाली का यायची, आणि सांगते की नानावटी सरांना अर्जंट रिपोर्ट टाईप करून हवा आहे तुझ्याकडून. वल्लरी म्हणते की अहो पण मला टाईप नाही करता येत, मला कॉम्प्युटर चालवताच येत नाही. आता ॲडव्होकेट चौधरी म्हणतात की आता तुला येतील तीच कामं सांगायची का आम्ही, पटकन जा माझ्या डेस्कवर आणि माझं PC यूज कर, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता वल्लरी आतमध्ये जाऊन PC समोर बसते आणि घाबरत टाईप करण्याचा प्रयत्न करायला लागते. पण तिला सतत दरेप्पा बिल्डर्सचं बोलणं आठवत असतं आणि ते आठवून ती खूपच अस्वस्थ झालेली असते. आता तिला रोशन आंटीचं सुद्धा बोलणं आठवतं की त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही मला माझ्या मुलीसारख्या आहात, पण मी काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे मनोज तिला म्हणाला होता की तू इथे कशासाठी आली आहे ते फक्त लक्षात ठेव,
हे सगळं आठवून ती खूपच अस्वस्थ झालेली असते. यानंतर आपण पाहतो की वल्लरी नानावटी सरांच्या केबिनमध्ये येते आणि ती त्यांना फाईल देते. त्या नानावटी सर फाईल घेतात आणि म्हणतात की वा, मीटिंग सुरू व्हायला फक्त 5 मिनिट बाकी आहेत आणि एवढी महत्त्वाची फाईल तुम्हाला आत्ता देते आहेस. यावर वल्लरी म्हणते की सॉरी सर, असं म्हणून ती तिथून जायला लागते. नानावटी सर फाईल चेक करतात आणि विचारतात की कोणी टाईप केलं हे. वल्लरी सांगते की मीच केलं आहे टाईप. आता नानावटी सर फाईल फेकून देत म्हणतात की काय झोपेत टाईप करत होतीस की काय? फॉन्ट्समध्ये बदल आहेत, स्पेलिंग मिस्टेक, ग्रामर अशा चुका केजीतली मुलंसुद्धा करत नाहीत. काय प्रॉब्लेम काय तुझा? कामात लक्ष नाही आहे का तुझं? जरा कौतुक काय केलं, लगेच डोक्यावर बसतेस तू. वल्लरी घाबरून म्हणते की सॉरी सर, ते मला थोडंसं टेन्शन आलं. नानावटी सर म्हणतात की इथे मुंबईमध्ये एक माणूस सापडणार नाही की ज्याला टेन्शन नाही आहे. मला काही फरक नाही पडत तुझ्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे ते, काम नीटच झालं पाहिजे. लॉ फर्ममध्ये काम करणं काही गंमत वाटली का तुला? इथे टायपिंग करताना एक कॉमा जरी चुकला ना तरी अख्खी केस पलटू शकते, कळतंय का तुला? वल्लरी म्हणते की सॉरी सर, मी तुम्हाला ते पटकन करून देते. आता नानावटी सर म्हणतात की काही गरज नाही, एवढं महत्त्वाचं काम तुला परत येण्याची मी चूक करणार नाही आणि रागाने म्हणतात की गेट लॉस्ट. आता वल्लरी घाबरून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजा आणि मिठू कॉलवर बोलत असतात. आता त्या कॉल करून सगळीकडे भाड्याने घर भेटतं का याची चौकशी करत असतात. कॉल कट झाल्यावर मिठू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की एवढ्या कमी वेळामध्ये कसं भेटणार आहे घर? तेजा म्हणते की मलाही कळत नाही, आपण बजेट चिंदी आहे की 6 वर्षामध्ये भाडी वाढली आहेत, कायच्या काय बजेट सांगतायत हे ब्रोकर्स. मिठू म्हणते हो ना, एक एक अमाऊंट ऐकून लायकी कळते आपल्याला. आपली रोशन आंटीच चांगली आहे, एवढं चांगलं कोणी नाही वागत भाड्याने राहणाऱ्या मुलींसोबत. म्हणजे बघ ना, आपण तिला आंटी म्हणतो पण ती आपल्याला आईसारखं प्रोटेक्ट करते. मॉडेल जुनं आहे पण मॉडर्न विचार आहेत तिचे. तेजा म्हणते की काय उपयोग आहे, आता जायची वेळ आली आहे ना, आणि आता रोशन आंटीच्या सगळ्या क्वालिटी दिसायला लागलेत आपल्याला. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा हॉटेलमध्ये अजितसोबत बोलत असते. प्रेरणा म्हणते की काय करायचं मला काहीच समजत नाही. अजित म्हणतो की होईल सगळं नीट, तू हा विचार कर ना की कमीत कमी तुम्ही सगळ्या एकत्र तरी आहात. प्रेरणा म्हणते की नाही आहोत एकत्र. आता अजित म्हणतो की तू तर म्हणाली होती की तुम्ही 5 जणी एकत्र राहता म्हणून. प्रेरणा म्हणते की राहतो ना, पण भांडणं झाली आहेत आता, त्यात तो बिल्डर दरेप्पा. अजित म्हणतो की विचित्रच नाव आहे ना. प्रेरणा म्हणते की माणूससुद्धा खूप विचित्र आहे, तो येऊन बसला आहे ना आमच्या डोक्यावर, त्यात ही भांडणं पण झाली आहेत. आता घरात रेग मारून घराचे 2 भाग झालेत. कळते का तुम्हाला किती सिरियस भांडण आहे ते? डोक्याला ताप झालाय नुसता. अजित म्हणतो एक सुचवू का, म्हणजे स्वतःकडे मोठेपणा घेऊन. प्रेरणा म्हणते की नाही, यावेळेस नाही. अजित म्हणतो की यावेळेस काय झालंय? प्रेरणा सांगते की मी मोठी आहे सगळ्यांपेक्षा म्हणून नेहमी समजूतदारपणा दाखवते, छोट्या छोट्या गोष्टी नाही मनाला लावून घेत, सोडून देते सगळं, आणि कोणत्याच बाबतीत काहीच म्हणणं नसतं माझं, पण यावेळेस नाही. अजित म्हणतो की पण यावेळेस काय झालंय? प्रेरणा म्हणते की इगो दुखावला गेलाय माझा. एरवी कुठल्याच बाबतीत माझा इगो आणत नाही मी, तशी सवयच नाही आहे मला लहानपणापासून, पण यावेळेस मात्र त्या तिघींनी खूपच दुखावलं आहे मला. मिठू, तेजा आणि श्वेताने असं म्हणून ती रडायला लागते. अजित म्हणतो की मी समजू शकतो, पण एक सांगू का प्रेरणा, रागामध्ये चहा पिला की तो गोड नाही लागत. प्रेरणा रागाने म्हणते की हे तुमचं फेवरेट हॉटेल आहे का? आवडतं का तुम्हाला? नेहमी इथेच का बोलवता भेटायला? आता अजित विचारतो की काय झालं? प्रेरणा रागाने म्हणते की इथल्या लोकांना असं वाटतं का जगात सगळ्यांना डायबिटीज झालेला आहे, चहात साखर घालता येत नाही का यांना? अजित विचारतो की का, साखर नाही आहे का? प्रेरणा म्हणते की मग कसा लागेल गोड, आणि रडायला लागते. अजित जाऊन साखर घेऊन येतो. प्रेरणा आश्चर्याने म्हणते की तुम्ही काय किचनमध्ये जाऊन साखर घेऊन आलात? अजित म्हणतो की हो, मग तुम्हाला गोड लागत नाही ना, म्हणजे तेवढं करायला नको का? आणि तो प्रेरणाला चहामध्ये साखर घालून देतो आणि म्हणतो की प्रेरणा, माझा ना एक प्रॉब्लेम आहे, टिफिनमध्ये गोड गुलाबजामुन देणाऱ्या मुलीला मी असा गोड चहा पिताना नाही ना पाहू शकत. प्रेरणा चहा प्यायला लागते आणि मध्येच विचार करत म्हणते की एवढं कॉम्प्लिकेटेड का होतं, सरळ सोपं नाही का होऊ शकत सगळं कधीच? अजित म्हणतो की मला पण नेहमी असाच प्रश्न पडतो. मग काय मजा काय ना आयुष्यात, असंही वाटतं. प्रेरणा म्हणते की तुम्ही बोलता ना ते एवढं सोपं नाही आहे, सगळं प्रत्येक वेळेस हसण्याची किंमत का मोजावी लागते आपल्याला? हसून झाल्यानंतर काहीतरी टेन्शन समोर काय येऊन उभं राहतं आपल्यासमोर. नंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी घरी येत असते, तेव्हा तिथे दरेप्पा बिल्डर येतो आणि वल्लरीला म्हणतो की नमस्कार वल्लरी ताई भामरे. वल्लरी त्यांना बघून खूपच घाबरते आणि घाबरतच म्हणते की नमस्कार. तर दरेप्पा बिल्डर म्हणतो की काय झालं, टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही? वल्लरी म्हणते की नाही, म्हणजे ते तुम्हाला इथे
अचानक बघून दरेप्पा बिल्डर म्हणतो की आता टॉवर बांधायचा म्हणजे यावंच लागणार ना. आणि ते वल्लरीला एक चॉकलेटचा बॉक्स देत म्हणतात की तुमच्यासाठी गिफ्ट आहे, तुमच्या आणि तुमच्या मैत्रिणीसाठी, स्पेशल फ्रॉम सिंगापूर. वल्लरी घाबरत तो चॉकलेटचा बॉक्स घेते. आता दरेप्पा बिल्डर म्हणतो की अजून काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, पैशाचा प्रॉब्लेम असेल तर भरून टाकेल तुमचा रेंट, तेवढा फ्लॅट खाली करा. आणि म्हणतो की तुम्ही वकील होणार आहे असं कळालं, म्हणजे हुशार असणार तुम्ही, तुमच्या मैत्रिणींना कन्व्हिन्स करा. असं लोकांना कन्व्हिन्स करत करत साध्या सायकलीवरून या गाडीपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हीसुद्धा एक दिवस पोहोचाल, नाही तर मी तुम्हाला पोहोचवेन. आणि नमस्कार असं म्हणून ते तिथून निघून जातात. वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.